हां, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदम सगळ्यांचं स्वागत आहे. तर पावसाळा स्टार्ट झाला आहे, तुम्हालाही माहिती आहे आणि कोकणामध्ये आता अळी म्हणजे जे काही तुमची भाजी असेल, जी काही तुमची पालेभाजी असेल किंवा अजून काही फळभाज्या असतील, तर ह्या भाज्या आहेत ना, ह्या दिवसांमध्ये पावसाळ्यामध्ये घातल्या जातात आत्ता. आणि म्हटलं चला तुम्हाला दाखवावे. तर हे बघा, इथे मी तुम्हाला दिसत असेल. सो इथे ज्या काही बिया टाकलेल्या होत्या त्या वरती आलेल्या आहेत. सो काय काय वरती आता येत आहेत हे बघा, छोटे छोटे बघा. सो ह्या आहेत दोडकाच म्हणजे शिराळं, तुम्हाला माहिती आहे ना, सो त्या बिया असतात. सो म्हटलं चला की तुम्हाला दाखवावं कशा पद्धतीने बिया वगैरे टाकल्या जातात, कशी जमीन भागली जाते आणि कशाप्रकारे ज्या काही भाज्या असतात त्या ह्या दिवसांमध्ये तयार केल्या जातात. आणि हा म्हणजे अळी वगैरे म्हणतात त्यांना, म्हणजे आमच्याकडे अळी म्हणतात. अळी घातलेली म्हणजे काकडी असेल, तुमचं चिबूड असेल, दोडकं असेल, भोपळा असेल, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या बिया असतात. म्हणजे ज्या काही तुम्हाला कुठलाही लाल माठ असेल, हिरवा माठ असेल, तर तुम्ही लावू शकता ह्या दिवसांमध्ये. तर ह्या दिवसांमध्ये खूप साऱ्या अशा फळभाज्या, पालेभाज्या लावल्या जातात. आणि मेन म्हणजे ह्या ज्या भाज्या आहेत ना, त्या अशाच नाही टाकत किंवा अशाच बिया काही रुजत नाही टाकत. पहिली जमीन चांगली भाजून घ्यावी लागते. कारण भाजलेली जमीन छान भाजल्यानंतर म्हणजे ती एकदम स्ट्राँग होते आणि ज्या काही बिया टाकलेल्या असतात त्यांना जीवसुद्धा लागतो. तुम्हाला माहिती असेल जसं की लावणी आपण करतो, तुम्हाला माहिती आहे. जर लावणीच्या आधी पेरणी असते, तर पेरणीमध्ये पण आपण भाजवण करतो आधी. सो भाजवणीमध्ये पण जमीनला भाजतो पूर्ण, जेणेकरून जे काही पीक आपण टाकू ते चांगलं येण्यासाठी. तर अशा पद्धतीने सगळी जे काही तुमची आणि सगळ्यात मेन म्हणजे ना, भेंडे खूप मोठ्या प्रमाणात केले जातात. पडवळ पण खूप मोठ्या प्रमाणात कोकणात केले जातात आणि मांडव वगैरे घातले जातात. पडवळांना मोस्टली मांडव लागतो. कारण की सरळ लांबलचक होतात, त्याच्यामुळे त्यांना मांडव लागतो. भोपळ्याला पण एक मांडव लागतो. पण कोकणामध्ये इझिली घरांवरती किंवा जे काही वाडे असतात जुने त्याच्यावरती शिरा लावून सोडले जातात. तर अशा पद्धतीने इथे आता शिराई टाकलेली आहे, तुम्हाला बघायला मिळतात. ह्या साईडला पण आहेत आणि मस्त झालेले आहेत. फक्त आता यांना थोड्या दिवसांनंतर म्हणजे एक पानं वगैरे फुटायच्या आधी यांना चिरे लावले जातील. तर अशा पद्धतीने हे केले जातात, भाजी केली जाते. आणि मेन म्हणजे आता कोकणामध्ये ना, भाज्या खूप मोठ्या प्रमाणात केल्या जातात. आणि जे काही नाचणी वगैरे असते त्याच्यामध्ये सुद्धा लाल माठ असेल, तुमचा हिरवा माठ असेल, तो पेरला जातो आणि छान होतो तिथेसुद्धा. पण ह्या भाज्यांना ना जास्ती पाणी लागलं की मग ते कुजतात, म्हणजे वरती येत नाहीत. तर ह्या भाज्यांना पाणी फार कमी लागतं. आणि आत्ता कोकणामध्ये खूप भयंकर पाऊस आहे, आता थांबला आहे. आणि कसं आहे माहिती आहे, आता जेवढा थांबतो ना तेवढा मग तेवढाच जोराने पाऊस पडतो. क्लायमेट बघा. तर म्हटलं चला बाहेर लगेच पडूया आपण, पाऊस थांबला आहे तर. म्हणून मी म्हटलं की चला तुम्हाला दाखवूया अळी. अशा प्रकारची अळी असतात सगळी घातलेली. अजून पण मी तुम्हाला दाखवते. काकडी आहे, भोपळा आहे, चिबूड आहे, परत हे शिराळी आहेत, परत दुधी भोपळा आहे. अजून बरं काय सांगू तुम्हाला, पडवळ आहे. सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या केल्या जातात. आणि भाज्यांमध्ये मेन म्हणजे तुमची लाल माठ असेल, हिरवा माठ असेल, तर अशा पद्धतीने त्यासुद्धा भाज्या केल्या जातात. आणि मेन म्हणजे ह्यांना खत वगैरे जे असतं ना, ते नॉर्मली टाकलं जातं. असं काही नाही, शेणखत वगैरे असेल तर सगळ्यात बेस्ट, म्हणजे जे बाजारात मिळतं वेगवेगळ्या प्रकारचं युरिया वगैरे, त्याच्यापेक्षा पण बेस्ट म्हणजे तुमचं शेणखत असेल तर एकदम बेस्ट असतं. सो शेणखत पण ह्यांना टाकतात. सो मस्त बिया वरती आल्यात बघा. आणि आता काही दिवसांनी पानंसुद्धा वरती येतील, म्हणजे आतली जी पानं असतात ना ती ह्या बियांची दोन साईड वरती आले. फक्त आतली जी तुम्हाला पान दिसेल ना ते पण वरती येतील. सो चला अजून तुम्हाला दाखवते. सो इकडे आहे चिबूड, मस्त वारा सुटला आहे. इकडे आहे चिबूड. तर हा बघा, हा चिबूड आहे. आणि तुम्हाला ना अर्धी बघा इकडे ना भाजीसुद्धा दिसेल. तर ही भाजी ना एकदम आता रुजलेली आहे, पण पाऊस पडला त्याच्यामुळे ना एकदम बेकार अशी वेगळी झाली आहे बघा, एकदम कुसल्यासारखी झाली आहे. तर इकडे बघा हा चिबूड आहे. ही काकडी आहे, हे बघा काकडीची सगळी बिया आहेत ना त्या वरती आलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने हा काकड्यासुद्धा लावलेल्या आहेत. आणि इकडे आहे भोपळा. सो भोपळा लवकर टाकल्यामुळे ना हे लवकर झालेलं आहे. म्हणजे आमच्या इथल्यानीच केली नाही सगळं, पण ही लवकर टाकल्या त्याच्यामुळे ना तुम्ही पानं वगैरे बघू शकता कसली झाली आहेत. आणि सगळी जी भाजी आहे ना मस्तपैकी भाजून, जमीन भाजून केलेली आहे. ह्या पण ज्या बिया आहेत ना मस्तपैकी भाजून केलेल्या आहेत. आणि मेन म्हणजे जे भेंडे वगैरे केले जातात ना, म्हणजे खळगी पाडले जातात आणि त्याच्यामध्ये जे काही तुमची हे असतील शेणी असते माहिती आहे ना, सो शेणी असते ती भाजून मस्तपैकी केली जाते आणि छान भेंडेसुद्धा होतात.
सो ते पण बघायला मिळते तुम्हाला. गेल्या वर्षी पण आपल्या व्हिडिओमध्ये आहे, सो तुम्ही जाऊन बघू शकता. तर अशा पद्धतीने भोपळा पण झाला आहे आणि भोपळ्याला काही दिवसांनी ना वेली पण येणार आहे. तुम्हाला माहिती आहे एक वेलीचाच प्रकार आहे हा भोपळा म्हणजे. सो याला वेली येतात. सो बघा ह्याच्यावरती सोडणार. फुल शिऱ्या वगैरे लावलेल्या आहेत प्रॉपर एकदम रेडीमध्ये. मस्त झाले बघा. सो काकडी आहे, इकडे चिबूड आहे, प्लस याने भाजी पण टाकलेली आहे बघा. सो पाऊस जास्ती पडला तर ही पण जी तुम्हाला दिसते ना ती पण मरून जाणार. सो या भाजीला पाणी फार कमी लागतं, त्याच्यामुळे आता पाऊस तरी थांबलेला आहे. सो बघू सगळीकडे. आणि काकड्या मेन म्हणजे जास्तीत जास्त लावल्या जातात, गणपतीपर्यंत एकदम तयार होतात. सो भारी मस्त लागतात काकड्या, गावठी काकड्या बघा. आणि हे आहे ना खोपटीवरती सोडलेले, जी फाट्यांची खोपटी आहे ना त्याच्यावरती सोडलेले आहे. तर तुम्ही बघितलं मस्तपैकी त्याने खूप काय काय लावलेलं आहे. काकडी लावलेली आहे, चिबूड लावलेला आहे, प्लस भोपळा लावलेला आहे. भोपळा एकदम परफेक्ट झालेला आहे आणि आत्ता तो बऱ्यापैकी म्हणजे लवकर चढेल, 15-1 दिवसात मस्तपैकी चढेल. कारण की आता वेली वगैरे त्याला फुटत जातील, मस्त झालेल्या आहेत. आणि जेव्हा आता त्याला तुम्ही बघितले असेल शिऱ्या लावलेल्या आहेत, तर प्रॉपर रेडी झाला आहे. म्हणजे बिया येऊन पानं वगैरे येऊन तयार झाली, त्याच्यामुळे आता त्याला शिऱ्यासुद्धा लावलेल्या आहेत. आता ह्यांना पण शिऱ्या लावणार, पण अजून ह्यांना टाईम आहे. कारण की आता नुकत्याच ह्या वरती आलेल्या आहेत, ह्याला अजून हे यायला वेली वगैरे यायला टाईम आहे. त्याच्यामुळे हे ना अजून 15-1 दिवस तसंच राहील. त्याच्यानंतर ह्यांच्या भोवती शिऱ्या मारतात. तर शिऱ्या कुठल्या असतात ते पण मी तुम्हाला सांगते. तुम्ही जेव्हा कधी कुठली झाडं कट केली असाल, पेरूचं झाड असेल किंवा माणगे वगैरे तुम्हाला माहिती असतात, त्यांच्या ज्या शिऱ्या असतात ना त्या लावल्या जातात. त्याला पण ज्या शिऱ्या होत्या ना भोपळ्याला, तर त्या माणग्याच्या शिऱ्या होत्या, तर त्या शिऱ्या पण लावल्या जातात. जर तुम्ही जास्वंदी वगैरे मोडल्या असाल किंवा आता मी सांगितलं बांबू असेल, सो बांबूच्या ज्या काही शिऱ्या असतात ना त्या लावल्या जातात. आणि अशी जी उंच वगैरे अशा शिऱ्या असतात ना त्या लावल्या जातात. कारण की हा वेलीचा प्रकार असल्यामुळे ह्यांना खूप सगळीकडे म्हणजे अक्षरशः रान होतं, त्याच्यामुळे ह्यांना शिऱ्या लावाव्या लागतात. जर तुम्ही असं ना जमिनीवरती सोडू शकत नाही. जमिनीवरती जर सोडलं तर पाऊस पडून मग सगळं कुसून जाते. जी काही पानं असतात ती कुसून जातात. त्याच्यामुळे ना ह्यांना प्रॉपर सपोर्ट लागतो. तो सपोर्ट म्हणजे हे शिरा दिल्या जातात. तो ह्यांना अजून टाईम आहे, जे मी मगाशी दाखवलं ना. सो तुम्हाला आत्ता कोकणामध्ये जर आलात ना तर घराच्या समोर किंवा घराच्या मागे, आता हे पण मी तुम्हाला जे दाखवलं ना तर घराच्या मागे त्यांनी सगळं केलेलं आहे, दरवर्षी करतात. सो आता मी बघायला आले, सो त्याने केलं होतं म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. तर भेंडे पण केलेत, पण ते पुढे केलेत, घराच्या साईडला केलेत आणि हे घराच्या पाठीमागे आहेत. तर अशा पद्धतीने वाड्यांवरती, घरांवरती किंवा जो काही तुमचे असे खोपट्या वगैरे असतात फाटीच्या, त्याच्यावरती ह्या ज्या वेली असतात ना त्या सोडल्या जातात. भोपळा, कारण की ह्या ज्या फळभाज्या आहेत ना जास्तीत जास्त वेलीचा प्रकार आहे. आता मांडव घालायचं असेल तर मांडवासाठी एक पडवळाचं मांडव घातलं जातं. त्याच्यानंतर तुमची जर कारली असेल तर कारल्याचंसुद्धा केलं जातं. दोडका पण मोस्टली ह्याच्यावरती सोडला जातो मांडवावरती. पण जिथे कुठे तुम्ही लावलं असेल ना तिथे एक झाड वगैरे असेल त्याच्यावरती पण तुम्ही त्या वेली सोडून देऊ शकता. हे जे वेलींचे प्रकार आहेत ना त्यांना सपोर्ट हा द्यावाच लागतो. कारण की जर तुम्ही असं सोडलं तर खराब होणार. कारण की आता पाऊस खूप असल्यामुळे पानं वगैरे कुसून वगैरे जातात, वेली वगैरे कुसून जातात. जे काही उन्हाळी फळभाज्या आहेत करतात, उन्हाळ्यात पण खूप सारे असे भोपळे वगैरे करतात. उन्हाळी भाज्या असतात, उन्हाळी आपले फळं म्हणजे रान म्हणते. सो बोलताना थोडा प्रॉब्लेम येतो. सो उन्हाळी भाजी पण तुम्हाला माहिती असेल, सो ती पण असते. सो त्याच्यामध्ये कसं तेव्हा ऊन असतो प्रॉपर, त्याच्यामुळे तुम्ही जरी जमिनीवरती सोडलात तरी काही हरकत नसते. सो तुम्ही जमिनीवरती पण सोडू शकता. तर आता तरी क्लायमेट बऱ्यापैकी आहे, पाऊस नाही आहे, म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया की कोकणामुळे अळी वगैरे आहेत ते घालून झालेली आहेत. काकडी, चिबूड वगैरे सगळं घालून झालेलं आहे. आता फक्त लागायची फक्त हे टाईम बाकी आहे. आणि ही जी फळझाडं आहेत किंवा भाज्या आहेत, सो ह्या ज्या भाज्या आहेत ना पटकन मोठ्या होतात. असं काही नाही की बाबा हळूहळू होतात. ह्या ज्या भाज्या आहेत ना खूप पटकन हे होतात. सो भाजी आणि फळभाज्या याच्यामध्ये थोडी मी कन्फ्यूज होते बोलताना, त्याच्यामुळे शब्द तसे येतात. सो ठीक आहे, माणूस आहे, माणसाकडून चुका होतात. तर चला तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलमध्ये. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आत्ता सगळीकडे तुम्हाला अळी वगैरे घातलेली बघायला मिळतील. सगळ्या वेगवेगळ्या भाज्या असतील, फळभाज्या असतील तर त्यांची सगळी अळी घालायला मिळाली असतील. सो गेल्या वर्षीसुद्धा मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता, आहेत आपल्या चॅनलवरती अवेलेबल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता पण खूप सारी काकडी वगैरे लावलेली आहे. सो तुम्ही लागल्यावर मी तुम्हाला दाखवीनच. तर चला आत्ता इथे थांबणार आहोत. आणि हे बघा अशा जरी शिऱ्या असल्या ना तरी लावल्या जातात. ह्या बघा, ह्या पण शिऱ्याच आहेत. सो अशा शिऱ्या असल्या ना तरी पण लावल्या जातात.
सो चला आता इथे थांबते. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. पण जर ही तुम्हाला माहिती आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. चला बाय बाय.